जय हिंद मित्रांनो। तर आगामी पोलीस भरतीबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट जे आहे ती या ठिकाणी आलेले आहे। मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की 4 जिल्ह्यांचे जे आहेत या ठिकाणी रिक्त जागांचं वर्गीकरण जाहीर झालेलं आहे। तर मित्रांनो, हे जिल्हे कोणकोणते आहेत आणि यामध्ये किती जागा आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार। तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। तर चला मित्रांनो, आपण डायरेक्टली व्हिडिओकडे वळूया। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, धुळे असे एकूण 4 जिल्ह्यांचे जे आहेत या ठिकाणी वर्गीकरण त्या ठिकाणी आलेले आहे। आता नंदुरबारमध्ये या ठिकाणी बघू शकता की भरती करता जाहिरात देण्याची एकूण रिक्त पदे त्या ठिकाणी नंदुरबारमध्ये 151, जळगावमध्ये 137, अहमदनगरमध्ये 25 आणि धुळेमध्ये एकूण 57 जागा आहेत। आणि याच्यामध्ये 3+8चा पॅटर्न जो तो ॲड केल्यानंतर 168, 228, 29 आणि 64 अशा एकूण जागा ज्या आहेत त्या वाढणार आहेत। सोबतच हे आंतरजिल्हा आहेत आणि या ठिकाणी जे आहे ती इतर कारणांसोबत जे रिक्त ठेवलेली पदे आहेत ती पण आहेत। सोबतच या ठिकाणी SRPF साठी रिक्त पदे सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत। तर मित्रांनो, हे झाले हे 4 जिल्ह्यांचे। त्याच्यानंतर आता पुढचं बघूया। या ठिकाणी मित्रांनो बघू शकता नाशिक ग्रामीणचे जे आहे ती हे पण या ठिकाणी जाहीर झालेले। या ठिकाणी बघू शकता एकूण 93 पदे जे आहेत ती नाशिक ग्रामीणसाठी देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो पुढच्या PDF मध्ये बघूया। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, नंदुरबारचं ऑफिशियल आहे आणि याच्यामध्ये एकूण 151 जागा आहेत। सोबतच यामध्ये अनुसूचित जातीसाठी 30, अनुसूचित जमातीसाठी, विमुक्त त्या ठिकाणी जातीसाठी, त्यानंतर भटके जातीसाठी या ठिकाणी सगळं जे आहे ते बघून घ्यायचं आहे। सोबतच ओपनसाठी 21 जागा आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर या ठिकाणी अहमदनगरचं पण इन डिटेल विश्लेषण आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। तर मित्रांनो, अहमदनगरमध्ये खूप कमी म्हणजे 25 जागा आहेत, ज्यामध्ये बीमाप्रसाठी 12, ओपनसाठी त्या ठिकाणी 9 आणि EWS साठी 3 जागा आहेत। सोबतच SC ST आणि ज्या NTD वगैरेसाठी या जागा ज्या आहेत या ठिकाणी नाही आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी पुढं बघायचं झालं तर हे जे आहे ते आहे त्या ठिकाणी धुळ्याचं। आता या धुळ्यामध्ये बघायचं झालं तर एकूण 57 जागा आहेत मित्रांनो। ओपनसाठी 17, EWS साठी 5, इतर मागासवर्गीयसाठी 11 आणि अनुसूचित जातीसाठी 4, अनुसूचित जमातीसाठी 5, त्यानंतर विमुक्त जातीसाठी या ठिकाणी 3 जागा असे एकूण वर्गीकरण जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीबाबत जे आहे ते खूप पोरांमध्ये उत्साह बघायला मिळतो आणि कदाचित लवकरात लवकर जे आहे ती जाहिरात येण्याची पण खूप दाट शक्यता आहे। कारण मित्रांनो, निवडणुकीच्या दृष्टीने बघायचं झालं तर सरकार लवकरात लवकर जो आहे तो निर्णय घेऊन या ठिकाणी जाहिरात आणण्याचा जे आहे ते प्रयत्न करते, जेणेकरून येणाऱ्या ज्या पुढच्या आचारसंहिता लागायच्या आधीच या ठिकाणी भरती कंप्लीट होईल असं सरकारचं त्या ठिकाणी धोरण आहे। पण बघू आता कधीपर्यंत जाहिरात येते। जशी जाहिरात येईल मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं जे आहे ते रिस्पेक्टिव्ह जिल्हा बघून तयारीला लागायचं आहे मित्रांनो। आपल्याकडे वेळ खूप कमी उरलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही फक्त फिजिकलवर लक्ष न देता त्या ठिकाणी या जे पण तुमचं थेरोटिकल पेपर होणार आहे लेखी त्याच्यावर पण तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे। सोबतच मित्रांनो, जाहिराती JR नुसार जर बघायचं झालं तर पेपरचा मोड ऑनलाईन असणार आहे। हा मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकताय, पेपरचा मोड जो आहे तो JR नुसार मित्रांनो, JR नुसार पेपरचा मोड जो आहे तो ऑनलाईन असणार आहे। जर आता हा तुम्हाला बदलून पाहिजे तर याच्याबद्दल आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, जो तुम्हाला इथं आय बटनवरती क्लिक होत असेल तो तुम्ही बघून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की हे जे ऑनलाईन प्रकरण आहे हे विद्यार्थ्यांच्या किंवा इतर कोणाशी संपर्क न साधता सरकारने हा जो निर्णय तो परस्पर घेतलेला आहे आणि याला जे आहे ते काही विद्यार्थ्यांचा विरोध आहे। कारण मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल की तलाठी भरतीमध्ये तसेच वनरक्षक भरतीमध्ये TCS कडून जे पण नॉर्मलायझेशन झालं त्याच्यामध्ये आउट ऑफच्या पुढे जे मार्क्स आहेत ते निघून गेलेले आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी ऑनलाईन परीक्षांवर जे आहे ते विद्यार्थ्यांचा तेवढा विश्वास राहिलेला नाही आहे जेवढा पाहिजे होता। त्याच्यामुळे मित्रांनो, हे जे धोरण आहे ते पण चुकीचंच आहे। पण तरीही तुम्ही हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपला विरोध करणं पण बरोबर आहे, आपण एखाद्या ठिकाणी आंदोलनात सहभागी होणं पण बरोबर आहे। पण मित्रांनो, त्यासोबतच तुम्ही जे आहे ती लेखीची आणि रनिंग तसेच गोळाफेक हे सगळ्यांची तयारी चालू ठेवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे। उद्या असं नको व्हायला की तुम्ही आंदोलनाच्या नादानादात तिकडंच राहिले सगळं आणि ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, अचानक भरती आली, पेपर ऑफलाईन होणार पण तुमचा अभ्यासच नाही। तर मित्रांनो, तुम्ही चांगली जोरदार तयारी सुरू करा, कारण वेळ खूप कमी राहिलेला असेल। येत्या 1-2 महिन्यात किंवा पुढच्या येत्या 2 महिन्याच्या ते ठिकाणी नक्की जाहिरात येणार, हे सगळीकडून कन्फर्म झालेलं आहे।
आणि मित्रांनो या ठिकाणी ही भरती आल्यानंतर पुढच्या वर्षीची भरतीचं काय सांगता येत नाही, त्याच्यामुळे ही भरती जी आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो तुम्हाला आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.